हे हॅलो गाईज, माफ करा थोडा उशीर झालाय व्हिडिओसाठी, पण आमचा एक खास आठवणीतला क्षण तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे। गेल्या रविवारी आषाढी एकादशी निमित्त कौस्तुभला वारकरी वरून शाळेत दिंडीचा अनुभव खास घ्यायचा होता, म्हणून नेहमीप्रमाणे कौस्तुभला सकाळी उठवलं, तयार केलं, सदरा घातला, धोती घातली। पण आपला कौस्तुभ एक ठिकाणी उभा कुठे राहतोय, इकडे तिकडे इकडे तिकडे त्याचं चालूच होतं। त्याला तयार करणं हा माझा टास्क होता आणि सकाळचं रुटीन होतं, त्याच्यामुळे आमचं घर थोडं अस्ताव्यस्त आहे, तो प्लीज समजून घ्या। आणि मग त्याला तयार करून त्याला टिळा लावला, त्याच्या हातामध्ये टाळ दिले आणि हातामध्ये टाळ दिल्यावर तर आपल्या कौस्तुभ ना एकदम छोटा वारकरी वाटायला लागला होता आणि तो इतका छान दिसत होता ना। आणि शाळेत जाताना तो अगदी एकदम आता खूप खुश होता तो, त्याच्या चेहऱ्यावर एवढं मस्त हास्य येते, ते बघूनच एकदम छान वाटत होतं मला। आणि शाळेत जाताना तो एकदम अभिमानाने चाललेला, जसा काय तो पंढरपूरच्या वारीलाच निघालाय। शाळेमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन एक वारीचा छोटासा कार्यक्रम दिला, सगळ्यांना एकत्र मिळून ज्ञानोबा, माऊली, तुकाराम अशी वारीचा अनुभव घेतले। मुलं खूप खुश होती आणि हा एक सुखाचा त्यांचा, एक आनंदाचा, एक वारीचा त्यांचा एक पहिला अनुभव होता। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि कंजूसी नाही करायची यार, सबस्क्राईब करून टाका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून सांगायला नक्की मला कमेंट करा, मग मला उत्साह येतो जरा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन बाय बाय।